श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला तर मग आपण जाणून घेणार आहोत की कुलदेवीची ओटी कशी भरावी, कुलदेवीची सेवा कशी करावी. जर आपल्या घरामध्ये कुलदेवीची सेवा झाली नसेल तर आपल्या घरामध्ये खूप काही अशी समस्या उत्पन्न होतात. कुलदेवी म्हणजे आपल्या कुलाची रक्षण करणारी आहे. आपल्या कुलाची सांभाळ करणारी ही कुलदेवी असते आणि प्रत्येकाच्या परिवारामध्ये एक कुलदेवी असतेच आणि सर्वात पूजनीय, सर्वाच्या अगोदर पूजनीय कुलदेवी असते. कुलदेवी म्हणजे आपल्या कुलांची आई असते. आपल्याची नाही, आपल्या मागे जेवढी काही पिढी झालेली आहे त्यांचं रक्षण करणारी, त्यांचा सांभाळ करणारी आणि पुढचे भविष्यामध्ये जे काही पिढी आपली येणार आहे त्यांचं रक्षण करणारी ही कुलदेवी असते. म्हणून आपल्या कुलदेवीची आपल्याकडनं योग्यरित्या त्याचं मानसन्मान झालं नसेल, तिची सेवा झाली नसेल तर मग आपल्याला खूप असे समस्या जाणवतात. म्हणजे प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला अडथळे येतात. बघा, एक उदाहरण सांगते. जसं आपली आई असते, आपल्या मुलांसाठी ती रात्रंदिवस झटत असते. पण एखादी मुलं कसे करतात पहा, त्या आईचं मानसन्मान करत नाही. त्या आईला योग्यरित्या ज्यांना हवं आहे ते वागत नाही. त्यांच्या इच्छा विरुद्ध वागतात. त्यांचा मानसन्मान करत नाही. मग ती आई काय करते, खचून जाते. मग मुलांना ती आशीर्वाद तर देत नाही, बद्दुआ देत असते. बद्दुआ ती तोंडानं जरी नाही दिलं तर तिचं हृदय दुखवलं जातं आणि त्या हृदयामधून आपल्या मुलांसाठी बद्दुआ निघत असतात. जर आईला जर मानसन्मान केलं, आईचा मानसन्मान करून जर आईला योग्यरित्या आपण जे संस्कारी मुलं असतात तसं जर आईसोबत आपण वागलो तर आई आपली खुश असते आणि तिचं हृदय एकदम प्रफुल्लित असतं आणि तिच्या हृदयामधून चांगला आशीर्वाद भेटत असतं. आणि आईचा असा आशीर्वाद असतो की ते आशीर्वाद आपल्या मुलांच्या प्रत्येक कार्यामध्ये, प्रगतीमध्ये ते कृपा आशीर्वादामध्ये असतं. म्हणून आपली जशी आई कोपती, रागवती, जशी बद्दुआ देते तशीच जर आपल्या कुलदेवीला जर आपण तिचं योग्य मानसन्मान जर केलं नसाल तर ती आई कुलदेवी आपली कोपती आणि आपल्याला बद्दुआ देते. म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रत्येक कार्यामध्ये संकटे येतात आणि विघ्न येतात आणि कार्य योग्य रीतीने पार पडत नाही. आपण एक करतो आणि एक होतं, नुकसान होतं. लग्न कार्यामध्ये अडथळे येतात, अचानक संकटे येतात, धनहानी होतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवतात. म्हणून आपण योग्यरित्या आपल्या आईची म्हणजे कुलदेवीची सेवा आवर्जून करावी. कुलदेवी सेवा म्हणजे काय? आपल्याला दर मंगळवारी, अष्टमीला, पौर्णिमेला, शुक्रवारी, नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा म्हणून आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ आवर्जून वाचावा. त्याचबरोबर नवार्णव मंत्र, आपल्या कुलदेवीचा नवार्णव मंत्र 108 वेळेस दररोज म्हणावा. कुलदेवीसमोर बसून म्हणजे देवघरासमोर बसून आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा एक टाक आवर्जून असावा. त्याची दररोज नित्यनेमाने पंचोपचार पूजा करून धूपदीप वाळून आरती करावी. आणि वर्षातून एकदा जिथं आपली कुलदेवी असते तिथं पीठावर जाऊन मानसन्मान करून यावं, वटी भरून यावं. वटी म्हणजे मानसन्मान म्हणजे देवीला जे काही साहित्य अलंकार सहित म्हणजे जे काही सुहासिनी महिलांचा जे अलंकार असतं ते सगळे साहित्य त्या वटीमध्ये घेऊन आणि देवीचं मानसन्मान करून यायचं असतं. आणि ते आपल्या जे मूळ पीठ असतं, जसं आता आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामी आहे तुळजापूरची देवी, तर वर्षातून एकदा तरी तुळजापूरला जाऊन देवीला मानसन्मान करून वटी भरून यावी. आता वटी भरताना बघा आपण काय करतो, काही त्याच्यात ज्या वस्तू भेटतात त्या घेतो, नाही भेटलं त्या सोडून देतो. तर तसं नाही, सगळ्या काही वस्तू घेऊनच आपण वटी भरल्यावरच त्याला देवीचं मानसन्मान म्हणतो. मग त्याच्यामध्ये काय काय आलं वटीमध्ये? एक साडी, चोळी झाली, ब्लाऊज पीस, खण म्हणजे साडी पण घेऊ शकता आणि खण पण घेऊ शकता, नारळ, त्याच्यात तांदूळ, बांगड्या आणि आपले वटीचे 5 सामान. त्याच्यानंतर विडा आवर्जून ठेवावा. विडा आपण म्हणतो ना देवीला, हे आवर्जून आहे. आपली वटीच अपूर्ण असते विडा जर नसेल. विडा ठेवावं, त्याच्यात हळदी कुंकू, दक्षिणा ठेवावं,
आणि देवीला वेणी अर्पण करावी. हे सगळं साहित्य एका ताटामध्ये घ्यायचं आहे. कुलदेवीसमोर थांबून आपल्या कुलदेवीला म्हणायचं, हे देवी, कुलदेवी माता, तुम्ही आमच्या घरचं रक्षण करणार आहात, माझ्या कुलाचं रक्षण करणार आहात आणि माझ्याकडनं काही चुका झाली असेल तर माफ करा. आणि आज मी तुमचं मानसन्मान करून मी आज तुमची ओटी भरण्यासाठी मी आज तुमच्या पीठावर आलेली आहे आणि माझे काही दुःख आहे, जे संकट आहे ते सगळं निवारण होऊ द्या आणि तुमची आमच्या सगळ्या परिवाराकडनं सेवा करून घेण्याची सद्बुद्धी द्या आणि तुमची अशी सेवा आम्हाला बार घडू द्या. म्हणून देवीला नमस्कार करून ती ओटी देवीसमोर ठेवून यायचं आहे. आता तुळजापूरला गेला तर कधी बघा इतकी गर्दी असते तर तुम्ही एखाद्या भोपेला धरूनसुद्धा तिथं देवीचा असं मानसन्मान करू शकता. अशा प्रकारे वर्षातून एकदा तरी आपल्याला कुलदेवीची मुख्य पीठावर जाऊन ओटी भरायची असते. आणि आपल्या घरच्या घरीसुद्धा आपण ओटी भरू शकता. जे काही साहित्य आपण तिथं नेतो ते साहित्य घरी आणून घरच्या देवी